ठेकेदाराकडून कोल्हापूर महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नावानिशी टक्केवारी दिल्याचं जाहीर करण्यात आल्यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या कारभाराची काळी बाजू लोकांसमोर आली। यानंतर महापालिकेची मोठ्या प्रमाणात बदनामी होत असतानाही प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्यानं टीकेची झोड उठली होती। अखेर मंगळवारी सायंकाळी प्रशासनानं कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पौडी अकाउंटंट बळवंत सूर्यवंशी, वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे या तिघांवर निलंबनाची कारवाई, इतरांची विभागीय आणि खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे। कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील कसबा बावडा येथील 72,16,396 रकमेचे ड्रेनेज लाईनचे काम या कामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारीच्या अनुषंगाने जे संबंधित कर्मचारी व अधिकारी होते यांच्याकडून माननीय प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडम यांनी खुलासे मागवले होते व सोमवारी त्याच दिवशी जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांच्यावरती फौजदारी दाखल करण्यात आलेली आहे। या मागवलेल्या खुलास्यांपैकी प्रथमदर्शी जे दोषी आढळलेले कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। जे संबंधित कनिष्ठ अभियंता होते तसेच PWDचे अकाउंटंट, मुख्य लेखा परीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक यांचे तात्काळ निलंबन करण्यात आलेले आहे। तसेच जे मुख्य लेखा परीक्षक व वरिष्ठ लेखा परीक्षक यांची विभागीय चौकशी करण्याकरता शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। तसेच जे सेवानिवृत्त शहर अभियंता आहेत व संबंधित उपशहर अभियंता व संबंधित कनिष्ठ लिपिक हे सर्व सेवानिवृत्त आहेत, त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणाकरता एक चौकशी समिती माननीय अतिरिक्त आयुक्त 2 व सध्याचे शहर अभियंता यांची एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या समितीला 7 दिवसाच्या आतमध्ये संबंधित प्रकरणाचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु सोमवारी संबंधित समितीला सदर प्रकरणातील अहवाल हे 48 तासाच्या आतमध्ये देण्याचे सुधारित आदेश माननीय प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडम यांनी दिलेले आहेत।